नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये। तर कसे आहात सगळे, मजेत ना? तर बघा, आज दीक्षूचे पप्पा बाहेर गेलेले होते, तर त्यांनी हे तुम्ही काय सांगता याला, आम्ही वासते बोलतो, वासकल आणि चिकन घेऊन आलेले आहेत। गावठी कोंबड्याचं चिकन आणि वासकल घेऊन आलेले आहेत। तुम्ही काय बोलता याला नक्की सांगा। आमच्याकडे याला आम्ही वासकल किंवा वासते बोलतो, म्हणजे बांबू आहेत ते। तर आता मी ते सगळे छोटे काप करून चिकन मी ठेवून दिले आणि बांबू आता मी ते सोलून घेणार आहे। आता पावसाळ्यातच हे भेटत असतात। तर आणि बघा इकडे आमच्या दीक्षूचं काय चाललंय, ती आपलं काम आवरत आहे। तिथलं सामान तिथं काढून ठेवते, तिथलं सामान तिथं काढून ठेवते। तिचं हेच असतं, म्हणजे मी लावलेले असतील ना कपडे, तरी पण तिला वाटेल तेव्हा ती कपाट आवरायचं काम करत असते। आणि ती बघा तिचं ती करत बसलेली आहे। स्टडी करायला सांगितलं तर कंटाळा येतो, पण तिला हे काम करायचं तर मग पण असं काम करायला तिला आवडतं आणि ती मनापासून करत असते, असं आहे तिचं। तर चला, इकडे मी हे वासकल हे बांबू आता मी सोलायला घेतलेले आहेत। आमच्याकडे याला वासते बोलतात, तुम्ही काय बोलता नक्की कमेंटमध्ये सांगा। तर आमच्याकडे कसं असतं ना, हे बांबू म्हणजे आले की मग ते विकायला भरपूर भेटतात आमच्याकडे। आता बाजारात तर खूपच असतात। काय आमच्याकडे हे बांबूचं काय करतात माहिती का? हे बांबू काय करतात म्हणजे वर्षभर टिकण्यासाठी ना, तर त्याला मिठाच्या पाण्यात टाकून देतात, वर्षभर टिकतात ते। आणि काय भाजी बनवायची असेल तर मग त्याच्यात टाकतात, मस्त लागते। आणि दीक्षूचे पप्पा हे मला थोडी हेल्पिंग करत आहेत आणि बाबूसुद्धा बघा। आणि याच्यातलं बघा कचरा किती निघाला आणि ते किती निघालं, त्याचे मी छोटे छोटे काप करून घेते। आता छोटे छोटे काप करून घेतल्यानंतर त्याला आत्ताच म्हणजे नवीनच आणल्यानंतर ते बनवायचे असेल तर ती कडवट लागते, त्याच्यामुळे हे जे काप आहेत त्याला उकडी घालून घ्यायची आणि नंतर मग ते आपण भाजी करत असतो त्याच्यात टाकायचं। तर हे चिकन आणलेलं होतं, याच्यात दीक्षूचे पप्पा तर टाकायला सांगत नव्हते, पण मीच सांगितलं, म्हटलं थोडंसं टाकू, म्हणून मी थोडंसं याच्यात टाकणार आहे, म्हणून मी काप करून घेतले। तर बघा इकडे मी थोडीशी उकळवायला ठेवली आणि मी भाजीला पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यात तेल घालून घेतलं आहे, कांदा परतायला घेतला आहे। मला काय एवढी चांगली तर रेसिपी दाखवता येणार नाही, पण मी जशी बनवते तशी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला व्हिडिओ तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघा इथं मी ते काप केलेले होते ते भाजीत टाकलेत आणि भाजीला मस्त उकळी आलेली आहे। 1 hour later. आणि आमची शेवटी भाजी रेडी झालेली आहे।
तर रात्रीचं आमचं जेवण झाल्यानंतर मग मुलं झोपल्यानंतर मग मी माझा स्टडी करत बसली। तर असा होता आजचा माझा ब्लॉग। कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या, बाय।